सर काय सांगाल आज धरणे आंदोलन आहे आणि सर्वपक्षीय आंदोलन कृती समितीने आंदोलन केलेले आहे आझाद मैदानामध्ये. कारण असं आहे की 3 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्वपक्षीय सर्व खासदार आमदार मंत्री यांच्या समवेत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं सांगितलं की देशाचे पंतप्रधान यांच्यावर मी चर्चा करून आलेलो आहोत. त्यांनी नव्या एका फॉर्मॅटमध्ये नमुन्यामध्ये तो अर्ज दाखल करावा आणि तो दाखल केल्यानंतर 90 दिवसाच्या आत तो दाखल केल्यानंतर मी तातडीने पंतप्रधान सही करतील असा आशावाद दिला होता. 3 महिने गेले, 4 महिने झाले, पण अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठल्या प्रकारचं विचार झालेला दिसून येत नाही. ही मागणी गेले 3 वर्षापासून आमची प्रलंबित आहे. आजच्या स्टेजला असं कुठल्या प्रकारे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले जात नाही. सभागृहात देखील ॲज इट इज प्रश्न कायम स्वरूपात एकच उत्तर आहे की प्रोसिजरमध्ये आहे, पण नेमकी प्रोसिजर म्हणजे काय आहे त्याचं कुठेही उत्तर न मिळाल्यामुळे आज आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एक लाक्षणिक धरणे आंदोलनाचं निश्चित केलेलं आहे. मला वाटते राज्य सरकार तातडीने याचा निर्णय घेईल आणि आजच या खात्याने सांगितलं की तुम्हाला बैठक कोणाची हवी, तर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचीच हवी. कारण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आहे, त्यांनी काही पुढे त्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्यामध्ये अर्ज पाठवला की किंवा कसं आहे याचीसुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. जर त्यांनी पाठवलंच नसेल तर मग काय, मग उग्र आंदोलन आम्हाला घ्यावं लागेल. आणि पाठवलं असेल तर पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेऊन तातडीने त्याबरोबर निर्णय लागला पाहिजे, ही आमची आशा आहे. सर महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागल्या की राज्य शासन तुम्हाला काही ना काहीतरी गाजर दाखवते. आणि मग यापुढे काय? आता यापुढे उग्र आंदोलन, आता निवडणुका संपलेल्या आहेत, राजकारण संपलेलं आहे. याच्यापुढे रस्त्यावर येणं हा एकच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही आमच्याकडे. आता सरकारला आम्ही शांततेच्या मार्गाने आता आज रोजी आम्ही ह्या ठिकाणी धरणे आंदोलन घेतलेलं आहे आणि त्या धरणे आंदोलनाचा निश्चितपणे आज विचारविनिमय होईल. पण मुख्यमंत्री बोलवतील तर त्याच्यावर विचारविनिमय करू. नाही जर बोलवलं तर आम्ही सर्वपक्षी पुन्हा एकदा ठोस पावलं उचलून रस्त्यावर येऊ, दुसरा पर्याय नाही. आणि त्याला सर्वस्वी जबाब हे राज्य सरकार असेल असं आमचं ठाम मत आहे. आज तुम्ही घटक पक्षामध्ये आहात, भाजपामध्ये आहात, काय सांगाल? आजही दिबा पाटलांचं नाव लागलेलं आहे. ज्या गोष्टीची पूर्तता झालेली त्याची अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारचं संपूर्ण समाजाचं ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा या सर्वांची मागणी आहे. आणि त्याची जे शब्द दिले ते शब्दाचा पूर्णपणे त्याची जबाबदारी पूर्ण करावी अशा प्रकारचा माणूस जो आहे तो पूर्ण करावा, ही एवढी आमची मागणी आहे. केंद्र शासनामध्ये हा प्रलंबित आहे, राज्य शासन बोलतो की आम्ही पुढे केलेलं आहे. राज्य शासनामध्ये आज मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याशी काय बातचीत, काय याविषयी झाली? नाही, माझी काय त्यांच्याशी बातचीत झाली, पण समितीची त्याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि केंद्र शासनामध्ये मी अजूनपर्यंत दिल्लीमध्ये मी गेलेलो नाही, त्यामुळे दिल्लीमध्ये काय घडलं त्याच्या संबंधीची मला माहिती नाही. वास्तविक 3 ऑक्टोबरला स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व प्रतिनिधींना सोबत घेऊन भूमिपुत्रांना सह्याद्री या अतिथीगृहावर सांगितलं होतं की तुम्हाला 60 दिवसात नामकरण होईल. एवढंच नव्हे तर जेव्हा विमान उतरेल तेव्हा सांगितलं की तिथं दिबा पाटील साहेबांच्या नावाचं अनाऊन्समेंट होईल. एवढं प्रॉमिस करून आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की मुख्यमंत्री आपला शब्द नक्कीच पाळतील, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. या विश्वासानं आम्ही राहिलो. परंतु 3 ऑक्टोबरपासून 60 दिवस मुख्यमंत्र्यांचे कधी होतात याचीच आम्ही वाट बघतोय. आणि हे जर लवकरात लवकर त्यांनी केलं तर चांगलं आहे. अन्यथा भूमिपुत्रांना त्यांचा जो मार्ग म्हणजे रस्त्यावर उतरणं. आणि दिबा पाटील साहेबांनी जे आम्हाला सांगितलंय की तुम्ही जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलेच हक्क मिळत नाहीत. हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागेल आणि शेवटी नाईलाजास्तव आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि तेव्हा जर उतरलो त्यातनं काय उद्रेक होईल याचा आम्ही कुठलाही विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर नाव द्यावं. नामकरण करण्याचे जे प्रोसेस असतील त्या पूर्ण करून 60 दिवस पूर्ण झालेले आहेत, लवकरात लवकर ते करावं अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आज तारखेपर्यंत हे नामकरणाची अधिसूचना निघाली नाही. ह्याला जबाबदार कोण, जबाबदारी कुणाची? ह्याला सर्वस्व जबाबदारी ही राज्य सरकारची, केंद्र सरकार सुद्धा आहे. आम्ही सर्वांना भेटलो, सांगितलं आता की मुख्यमंत्र्यांना भेटलो, नागरी उड्डयन मंत्र्यांना भेटलो, सर्वांनी आश्वासनं दिली, सर्वांनी घोषणा केल्या, अजून त्याची अंमलबजावणी केली नाही. हा अक्षम्य विलंब आहे. आम्ही वाट बघत होतो की आम्हाला होईल, उद्घाटन झालं, सर्व काही झालं, तर आता आम्हाला पुढची स्टेप घ्यावी लागेल. कारण जर या सरकार ताबडतोब नामकरणाचा निर्णय घेत नाही तर आम्हाला सगळं भूमिपुत्रांना ही
कारण आमच्या भावना त्यांना लक्षात येत नाहीत किंवा ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात. हा त्याचा नाकर्तेपणा आहे. या नाकर्तेपणाच्या विरुद्ध आम्हाला आणि याला सर्व जबाबदार BJP शासन असल्यामुळं मग आमदार असो, खासदार असो, कोणी असो, त्यांच्या घरात सुद्धा आम्हाला मोर्चे न्यावे लागतील की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं का पाळलं नाही, हे आम्हाला करावं लागेल आणि ह्याचा आम्ही निषेध करतो. आणि हे जबाबदारी हे BJP सरकारची आहे, त्यांचा पण निषेध करतो. कारण त्यांनी जे करायला पाहिजे होतं, आज म्हणतात डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपट इंजिन, सगळी इंजिन त्यांचीच आहेत, मग का करत नाही? हा आमचा सवाल आहे त्यांना. आणि ह्याला आम्ही जाब विचारणार आणि हे नामकरण करून घेणार आणि भूमिपुत्र गप्प बसणार नाही, ही माझी खात्री आहे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कोणाचे? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कोणाचे? दशरथ दादा आगे बढ़ो. दशरथ